सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सरासरी 69.12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 15 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 69.12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दोडामार्ग तालुक्यात 123 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद, तर सावंतवाडी तालुक्यात 114 मिलीमीटर पाऊस झाला आहे। संगमेश्वर तालुक्यात रात्रभर धोधो पाऊस, संगमेश्वर तुंबलं। संगमेश्वर तालुक्यात दमदार पाऊस पडत असून संगमेश्वर आठवडा बाजारात नदीचं पाणी भरल्यानं कोंडे आसुर्डे मार्ग बंद झाला आहे। तुफान पाऊस कोसळत असून लोवले इथं पाणी भरल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ। चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुरुड, रेवदंडा, अलिबाग तालुक्यात मुसळधार पाऊस। रायगड जिल्ह्यातील तुफान पाऊस कोसळत असून मुरुड, रेवदंडा, अलिबाग तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय। रोहा, महाड, पेण तालुक्यात नद्यांना महापुराचं स्वरूप आलंय। लांजा, राजापूर तालुक्याला पावसानं झोडपलं, नद्यांना पूर। लांजा, राजापूर तालुक्यात गेल्या मध्यरात्रीपासून अतिवृष्टी होत असून काजळी व अर्जुना नदीचं पाणी वाढलंय, त्यामुळे किनाऱ्यावरील गावांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्यात। अर्जुना धरणाचं पाणी सुटल्यानं पुराची शक्यता वाढली आहे। खेड तालुक्यातील कशेडी इथं पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे। भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। डोंगराळ भागात व महाड, पोलादपूर इथं जोरदार पाऊस रात्रीपासून पडत असल्यानं कशेडी गावातील नदीला पूर आलाय आणि अनेक ठिकाणी भात शेती वाहून गेली आहे। रत्नागिरी शहरात जोरदार पाऊस, पांढरा समुद्र खवळला। काल सायंकाळपासून रत्नागिरी शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून शेतकामांना वेग आलाय। मीरा येथील पांढरा समुद्र खवळला असून जोरदार लाटा उसळत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।